नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी. खेड तालुक्यातील बहोळ येथील बंद घराच्या दाराचे कडी कोयंडा तोडून लोखंडी कपाटात ठेवलेली 5 ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, 3 ग्रॅम वजनाचे सोन्याचे बदाम, 2 लाख रुपयांची रोकड असा ऐवज घेऊन चोरट्यांनी पोबारा केला आहे. याबाबत माणिक गंगाराम साबळे वय 46 राहणार बहोळ तालुका खेड यांनी उत्तर चाकण पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पुणे नाशिक महामार्गावर गॅब्रिएल कंपनीच्या जवळ कुरोळी गावाच्या हद्दीत टाटा टेम्पो वाहन रॉंग साईडने वेगात चालवून इतर वाहनांना आणि चालकांना दुखापत आणि जीवितास धोका निर्माण होईल अशा पद्धतीने वाहन चालवल्याप्रकरणी सुरेश भिसे वय 40 राहणार चिखली पुणे याच्यावर दक्षिण महाळुंगे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे अशोक लेलँड वाहन विरुद्ध बाजूने चालवल्याप्रकरणी गणेश लोंढे वय 29 राहणार पाथर्डी जिल्हा नगर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दक्षिण महाळुंगे पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. प्रेस्टीज पार्क एकतानगर चाकण तालुका खेड या भागातून घरासमोर पार्क केलेली होंडा कंपनीची युनिकॉर्न दुचाकी MH22 AG 9710 ही अज्ञात चोरट्यांनी लंपास केली आहे. याबाबत अजय मधुकर कापसे वय 30 राहणार एकतानगर चाकण यांनी चाकण पोलिसांत तक्रार दिली आहे. निघोजे तालुका खेड येथून एक 19 वयाची तरुणी राहत्या घरातून कॉलेजला जाते असे सांगून घराबाहेर पडली, ती घरी परतलीच नाही. या प्रकरणी तिच्या 38 वर्षीय आईने दक्षिण महाळुंगे MIDC पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार स्नेहा लामतुरे वय 19 सध्या राहणार निघोजे मूळ राहणार चाकूर जिल्हा लातूर ही बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. चाकण वाहतूक पोलिसांचे टॉईंग कारवाया करण्यात येणारे वाहन महामार्गावर तळेगाव चौकात रस्त्याच्या बाजूला उभे करण्यात येत आहे. त्यामुळे रहदारीला अडथळा होत असल्याच्या तक्रारी नागरिक करत आहेत. रस्त्यात अडथळा करणारी वाहने उचलण्यासाठी वापरण्यात येणारे हे वाहन चक्क असे रस्त्यात रहदारीला अडथळा ठरेल अशा प्रकारे उभे करण्यात येत असल्यानं नागरिकांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे. चाकण MIDC मधून निघालेला ट्रक पाथर्डी तालुक्यातील तिसगाव शेवगाव मार्गावर जीपमधून आलेल्या चौघांनी अडवून ट्रक चालकावर दगडफेक करून गंभीर मारहाणीची घटना घडली आहे. या प्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात जीपमधील 4 अनोळखी इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुभम सुनीलकुमार गाडे वय 23 हे 2 जानेवारी रोजी चाकण MIDCतून कंपनीचे साहित्य भरून ट्रकने क्रमांक MH12 TV 8951 झारखंडमध्ये जमशेदपूरकडे जात होते. तिसगाव तालुका पाथर्डी येथील शेवगाव चौक परिसरात पाठीमागून आलेल्या पांढऱ्या रंगाच्या आलिशान जीपने MH14 GN 3624 ट्रकला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. समोरून वाहन आल्याने तो फसला आणि पुढे पुन्हा जीपने ओव्हरटेक करून ट्रक थांबवला. जीपमधून आलेल्या 3 ते 4 इसमांनी ट्रक चालकास शिवीगाळ करत दगडफेक केली. ट्रकच्या समोरील काच फुटून ट्रक चालकाच्या डोळ्याला इजा झाली. इतरांनी मारहाण केली. जीवाच्या भीतीने ट्रक चालकाने ट्रक शेवगावच्या दिशेने निघून जात डायल 112 वर पोलीस मदत मागितली. मात्र जीपने अमरापूर चौकात पुन्हा ट्रक अडवण्याचा प्रयत्न केला. तेथे एकाने स्वतःला गोरक्षक असल्याचे सांगत ट्रकमध्ये जनावरे असल्याचा आरोप करीत ट्रकला लटकून चढण्याचा प्रयत्न केल्याचंही फिर्यादीत नमूद आहे. ट्रक चालक थेट पाथर्डी पोलीस ठाण्याकडे गेला. खेरडे फाटा परिसरात पोलीस मदतीसाठी आले व ट्रक सुरक्षितपणे पाथर्डी पोलीस ठाण्यात आणला. या प्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. खेड तालुक्यातील सोळू गावातील महादेव मंदिराच्या आवारात बिबट्या मुक्तपणे संचार करत असल्याचे स्थानिकांनी याबाबतचे व्हिडिओ पाठवून कळवले आहेत. खेड तालुक्यातील काळूस गावात पुन्हा एकदा बिबट्यांचा उद्रेक झाला. संपूर्ण गावात उसाची तोडणी चालू असल्याने बिबट्यांना लपण्यास जागा नसल्याने बिबटे सैरभैर झालेत. मंगळवारी 6 जानेवारी रोजी पहाटे काळूसमधील माळवाडी येथे दत्तात्रय सोपान शिनलकर यांच्या गोठ्यामध्ये बिबट्याने जाळीवरून उडी मारून गायीच्या वासराला ठार केले आहे. यामुळे या शेतकऱ्याचे दूध व्यवसायाचे मोठे नुकसान झाले आहे. तत्काळ वन विभागाने भरपाई देण्याची मागणी होत आहे. खेड तालुक्यातील बिबट्यांच्या संख्येत मागील काही दिवसात लक्षणीय वाढ झाली आहे. बिबट्याने वनहद्द ओलांडल्याने खेड तालुक्याच्या सर्वच भागात बिबट्यांचे दर्शन आणि हल्ल्याच्या घटना नित्याच्या झाल्यात. उत्तर पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर या 4 तालुक्यांमधील वन परिक्षेत्रामध्ये 1.5 महिन्यात 68 बिबटे मागील काही दिवसात वन विभागाने पकडले आहेत. बिबट्यांची वेगाने वाढती संख्या पाहता वन विभागाने जुन्नर वन परिक्षेत्रातील जुन्नर, आंबेगाव, खेड आणि शिरूर तालुक्यांमध्ये सुरक्षितता उपाययोजनेअंतर्गत 400 पिंजरे, 400 आपदा मित्र अतिसंवेदनशील गावात बिबट कृती दल स्थापन करून बिबटे पकडण्याची मोहीम हाती घेतली आहे. तसेच 3300 नेक गार्ड वाटप करून 5 ठिकाणी अनायडर्स मशीन यंत्रणा कार्यान्वित केली.
मेंढपाळ आणि ऊसतोड कामगारांसाठी 410 सौर दिवे व 410 टेंट वाटप करण्यात आले. 1.5 महिन्यात वन विभागाने 68 बिबटे पकडण्यात वन विभागाच्या अधिकाऱ्यांना यश आले आहे. तीर्थक्षेत्र आळंदीतील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेली पवित्र इंद्रायणी नदी सध्या प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतून येणारे रसायनयुक्त सांडपाणी आणि मैला मिश्रित पाण्यामुळे नदीचे पात्र पुन्हा एकदा पांढऱ्या फेसाने ओसंडून वाहत आहे. फेसाळलेल्या पाण्यामुळे प्रदूषण आणि धोक्याची पातळी ओलांडल्याचे स्पष्ट झाले. यामुळे वारकरी भाविक आणि स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. चाकण शिक्रापूर महामार्गावरील मेदनकरवाडी फाटा ते विशाल गार्डन पर्यंत पडलेले महाकाय खड्डे अखेर प्रशासनाच्या वतीने बुजवण्यास सुरुवात करण्यात आली आहे. या खड्ड्यांमुळे मागील काही दिवसात किरकोळ ते गंभीर अपघात या भागात झाले होते. दरम्यान अजूनही चाकणमधील विशाल गार्डन ते जय हिंद हॉस्पिटल समोरील मोठे खड्डे तसेच आहे. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले की पुढील 4 ते 5 दिवसात या भागातील सर्वच खड्डे तातडीने बुजवण्यात येणार आहेत. राजगुरू नगर येथील खेड तालुका एज्युकेशन सोसायटीच्या KTS इंग्लिश मीडियम शाळेतील पुणे येथे आयोजित स्केटिंग स्पर्धेत 30 विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट स्केटिंग प्रदर्शन करत 30 पदके मिळवल्याची माहिती मुख्याध्यापक प्रसाद मुंदा कथिल यांनी दिली. सातारा येथे संपन्न झालेल्या शतकपूर्व 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनास हुतात्मा राजगुरू महाविद्यालयातील मराठी विभागाच्या पदव्युत्तर व PhD संशोधन केंद्रातील विद्यार्थ्यांनी भेट दिली. शब्द, विचार आणि संस्कृतीचा उत्सव येथे विद्यार्थ्यांनी अनुभवला. संमेलनस्थळी विविध मुलाखती, कविकट्टा आणि परिसंवादांचा आनंद घेतला. या संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ लेखक विश्वास पाटील यांचीही विद्यार्थ्यांनी भेट घेतली. खेड तालुक्यातील वडगाव पाटोळे गावचे सुपुत्र गणेश युवराज थोरात यांची मंत्रालय कक्ष अधिकारी मंत्रालय मुंबई येथे वरिष्ठ अधिकारी पदावर निवड झाली आहे. त्यांच्या या निवडीचं खेड तालुक्यातून स्वागत होत आहे. खेड तालुक्यातील श्री क्षेत्र यमाई देवी कनेरसर परिसरातील पूर गावच्या शिक्षक दाम्पत्याच्या मुलानं वायुदलात फ्लाइंग ऑफिसर पदाला गवसणी घातली आहे. अथर्व संतोष गावडे यानं F-CATच्या द्वारे भारतीय वायुदलात फ्लाइंग ऑफिसरपदी पहिल्याच प्रयत्नात 30वी रँक मिळवत यश संपादन केलंय. तेलंगणा राज्यातील दुंदिगल येथे वायुदलाच्या प्रशिक्षणासाठी आठवड्यापूर्वी तो दाखलही झालाय. पथविक्रेता समिती सदस्य चाकण नगर परिषद यांच्याकडून चाकणच्या प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्षा श्रीमती मनीषाताई सुरेश भाऊ गोरे यांचा सत्कार तसेच नगरसेवकांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी पथविक्रेता समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते अशी माहिती जगन्नाथ गोरे, शेखर पिंगळे यांनी दिली आहे. पुणे नाशिक महामार्गावर चाकणमधील तळेगाव चौक भागात मंगळवारी 6 जानेवारी 2026 रोजी रात्री 9:30 नंतर वाहतूक नियमन करण्यासाठी कुणीही नसल्यानं वाहतुकीचा असा बोजवारा उडाल्याचे व्हिडिओ प्रवासी आणि वाहन चालकांनी पुणे लाईव्हला पाठवले. पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत खेड तालुक्यातील एका सैनिकाला भाजपने उमेदवारी दिली आहे. खेड तालुक्यातील वाडा या गावचे माजी सैनिक कृष्णा सुरकुले यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आल्यानं असंख्य माजी सैनिकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून भारतीय जनता पक्षात प्रवेश केला असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाचे माजी सैनिक सेलचे महाराष्ट्र सरचिटणीस अमित मोहिते यांनी दिली आहे. दरम्यान राष्ट्रवादी सैनिक सेलचे प्रदेशाध्यक्ष दीपक राजेश शिर्के यांना उमेदवारी देण्यास राष्ट्रवादीने नकार देखील दिल्याची पार्श्वभूमी यामागे असल्याची माजी सैनिकांमध्ये चर्चा आहे. चाकणमधील एका शेतकरी कुटुंबानं त्यांच्याकडील पाळीव गायीचा 28वा वाढदिवस अगदी धूमधडाक्यात साजरा करून तिच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे. लक्ष्मी असं या गायीचं नाव असल्याचं सचिन गोरे यांनी सांगितलं. 28 वर्ष गायीच्या या अनोख्या वाढदिवसाला चाकणच्या नगराध्यक्षा मनीषा गोरे, नगरसेवक नितीन गोरे, गिरीश गोरे, पत्रकार रत्नेश शेवकरी यांच्यासह मान्यवरांनी आवर्जून हजेरी लावली. चाकण पतसंस्थेच्या वतीनं चाकणच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा मनीषा गोरे आणि नूतन नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पतसंस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सर्व संचालक उपस्थित होते. नववर्षातील पहिली अंगारकी संकष्टी चतुर्थीचा योग असल्यानं
भाविकांनी खेड तालुक्यातील गावागावात गणरायाच्या दर्शनासाठी गणेश मंदिरात गर्दी केली होती. ओम गण गणपतये नमः, गणपती बाप्पा मोरया, जय गणेश, मंगलमूर्ती मोरया अशा गणेश नामाच्या जयघोषानं दगडूशेठ गणपती मंदिराचा परिसर दुमदुमून गेला. नवा वर्षातील पहिली अंगारकी संकष्टी चतुर्थीचा योग असल्यानं भाविकांनी दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी अगदी पहाटेपासूनच मोठी गर्दी केली. मंदिराच्या कळसापासून ते गाभाऱ्यापर्यंत विविध रंगी फुलांनी केलेली पारंपरिक आकर्षक पुष्प सजावट आणि विद्युत रोषणाईनं संपूर्ण श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर उजळून निघालं होतं. काळूस मेदनकरवाडी जिल्हा परिषद गटामध्ये इच्छुक उमेदवार गणेश नाना अरगडे यांनी आपल्या गटात जोरदार प्रचार सुरू केलाय. उच्च शिक्षित इंजिनियर आणि व्यवसायाने उद्योजक असलेले अरगडे यांना काळूस गावाने एकमुखी पाठिंबा दिला आहे. काळूस मेदनकरवाडी जिल्हा परिषद गटाबाबत त्यांचे नेमके व्हिजन काय आहे, त्यांची राजकीय पार्श्वभूमी काय आहे, याबाबत त्यांनी पुणे लाईव्ह सोबत बोलताना काय सांगितलंय जाणून घेऊया. मतदारांना नमस्कार, मी गणेश नाना सर्जेराव अरगडे. जेव्हा भामा नदीच्या पवित्र संगमाने पुनीत झालेली आमची काळेश्वर नगरी, श्री काळेश्वर महाराज असेल, श्री कनिपनाथ महाराज असेल, श्री संगमेश्वर महाराज असेल, ही अशी दैवी शक्ती लाभलेली आहे आमची काळसभूमी. आणि त्या काळसभूमीचा मी सुपुत्र गणेश नाना सर्जेराव अरगडे. आमचे आजोबा कैलासवासी गंगाराम गणूजी अरगडे हे काळसगावचे प्रथम सरपंच म्हणून त्यांनी 20 वर्ष गावचं सरपंचपद भूषवलं. आणि आमचे चुलत आजोबा कैलासवासी भगवानशेठ गणूजी अरगडे हे देखील आमच्या काळसगावचे 25 वर्ष जवळजवळ सरपंचपद त्यांनी भूषवलं. दरम्यानच्या काळात त्यांना मार्केट कमिटीवरती, बाजार समितीवरती संधी मिळाली आणि त्यांनी आपल्या या 23 वर्ष संचालक म्हणून या मार्केट कमिटीचं त्यांनी संचालकपद भूषवलं. दरम्यानच्या काळात त्यांना 6 वर्ष सभापती म्हणून संधी मिळाली आणि त्या काळात त्यांनी शेतकऱ्यांच्या गरजा लक्षात घेऊन भरीव असं योगदान त्यांनी शेतकऱ्यांसाठी दिलं. आणि तसेच त्यांच्या माध्यमातून पाईट, वाडा, कडूस, डेने या ठिकाणी उपबाजाराची निर्मिती करण्यात आली. त्यांच्याच कार्यकाळात खेड येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्रूढ पुतळाही त्यांच्याच कार्यकाळात उभारण्यात आला. महात्मा फुले मार्केट चाकण या ठिकाणी सुद्धा महात्मा फुलेंचा पुतळा त्यांच्याच कार्यकाळात बसवण्यात आला. आणि शेलपिंपळगाव येथील छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळाही त्यांच्याच कार्यकाळात उभारण्यात आला. अशी ही राजकीय नाही तर सामाजिक पार्श्वभूमी असणारं हे आमचं अरगडे कुटुंब आणि त्याच कुटुंबाचा वारसा पुढं चालवण्याचं कार्य मी करण्याचं ठरवले आहे. म्हणून मी येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी खेड तालुक्याचे लोकप्रिय आमदार बाबूशेठ काळे यांच्या मार्गदर्शनाखाली येणारी जिल्हा परिषद निवडणूक म्हणजे आपला काळूस मेदनकरवाडी जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवायचे ठरवलेले आहे. आता ह्या मेदनकरवाडी काळूस जिल्हा परिषद गटासाठीचं तुमचं नेमकं पुढचं व्हिजन कसं असणार आहे, काय सांगाल? मेदनकरवाडी काळूस जिल्हा परिषद गट हा तसा पाहिलं तर निम शहरी आहे. म्हणजे ग्रामीण भाग पण देशात येतो आणि शहरी भाग पण येतो. विशेषतः पाहिलं तर मेदनकरवाडी आणि कडाचीवाडी इथं नागरीकरण मोठ्या प्रमाणात आहे. आणि सांडपाण्याचा सगळ्यात मोठा प्रश्न आणि पाण्याचा प्रश्न आणि रोडचा प्रश्न हे 3 प्रामुख्याने प्रश्न ह्या गणात येतात. म्हणजे मेदनकरवाडी आणि रास्ते गणात येतात. नुकत्याच झालेल्या आमदार बाबूशेठ काळे यांच्या माध्यमातून ह्या जो सांडपाण्याचा प्रक्रियेचा प्रकल्प आहे त्यासाठी मला वाटतं जवळजवळ 77 कोटी रुपये आमदार साहेबांच्या माध्यमातून PMRDच्या माध्यमातून तो प्रकल्प तिथं मंजूर झालेला आहे. आणि त्याच अनुषंगाने की भविष्यकाळात मेन महत्त्वाचा प्रश्न जर असेल ह्या गणाचा तर कचऱ्याचा, घनकचरा असेल किंवा सांडपाणी असेल याचा प्रामुख्याने मोठ्या प्रमाणावरती प्रादुर्भाव त्या गणात होत असतो आणि त्याचा आरोग्यावरती, जनसामान्यांच्या आरोग्यावरती परिणाम होत असतो. त्याचबरोबर महिलांचं एक स्किल सेंटर उभारण्याचं मानस आमच्याकडे आहे की ज्याच्या माध्यमातून MRDC ह्या महिलांना सन्मानांनी आम्हाला काहीतरी उद्योग व्यवसाय असेल किंवा नोकरी देण्याचा प्रयत्न आमचा राहणार आहे. त्याचबरोबर आमचा पलीकडचा जर गट पाहिला जो काळूस गण आहे त्या भागात जो आमचे भीमा आणि भामा हे आमच्या 2 जलवाहिन्या म्हणजे ज्या नद्या आहेत त्या आमच्या अत्यंत दूषित झालेल्या आहेत. आणि त्या दूषित जलवाहिन्यांमुळे आमचा शेतकरी वर्ग असेल किंवा आमचा जो सर्वसामान्य
वर्ग असेल त्यांना त्या दूषित पाण्याचा खूप मोठा प्रॉब्लेम होत आहे. त्या नद्यांचं दूषितीकरण कसं कमी करता येईल त्या माध्यमातून आम्ही विशेषतः प्रयत्न करणार आहे. तसेच आमच्या काळूस शिरोली गणात एक सुशिष्ट असं प्राथमिक आरोग्य केंद्र करण्याचा आमचा मानस आहे. आणि त्याच धर्तीवरती इकडं नागरिकीकरण मोठ्या प्रमाणात असल्यामुळं कडाचवाडी, रास आणि मेदंकरवाडी इथं देखील एक प्राथमिक आरोग्य केंद्र करण्याचा मानस आम्ही घेतलेला आहे. तसंच गेली अनेक वर्षे आमच्या काळूसगावचा पुनर्वसनाचा प्रश्न खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि सातत्याने मी गावातील आमचे शेतकरी संघटना असेल यांच्याबरोबरती नेहमी त्यांच्या खांद्याला खांदा लावून या कामात अग्रेसर असतो आणि भविष्य काळात सुद्धा मी नक्कीच या पुनर्वसनाच्या कामासंदर्भात त्यांच्याबरोबर राहण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यांना योग्य तो निर्णय येईपर्यंत त्यांच्या सोबत राहून त्यांना न्याय मिळेपर्यंत त्यांच्या खांद्याला खांदा लावण्याचं ठरवलेलं आहे. मला काय वाटतं, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना ही तुम्हालाच उमेदवारी दिला असा विश्वास का आहे तुम्हाला? मी गेली 20-22 वर्षे आले शिवसेनेचा कट्टर शिवसैनिक म्हणून काम करतोय आणि पक्षाने गेली 10 वर्षापासून माझ्याकडं शिवसेना उप तालुका प्रमुखाची जबाबदारी दिलेली आहे. त्यामुळं मी एकनिष्ठ कार्यकर्ता आहे. मला माननीय आमदार बाबासाहेब काळे यांच्यावर विश्वास आहे, माझ्या पक्षावर विश्वास आहे आणि माझ्या संघटनेवर विश्वास आहे की नक्कीच मला एक सच्चा कार्यकर्ता, एक सच्चा शिवसैनिक म्हणून माझ्यावरती विश्वास टाकून मला नक्कीच उमेदवारी देतील आणि येणाऱ्या काळात मी संघटनेला त्यांच्या मला पक्ष जो निर्णय देईल किंवा पक्षाने उद्या मला उमेदवारी नाही दिली तरी मी पक्षासोबत राहण्याचा निर्णय घेतलेला आहे. तरी पण मला विश्वास आहे की पक्ष नक्कीच माझा विचार करेल. आता तुम्ही मागच्या काही दिवस प्रचाराला सुरुवात केलेली आहे. तुमचे जे खालचे दोन्ही पंचायत समिती गणातले उमेदवारी जे आहेत ते फिक्स झालेले आहेत किंवा काय परिस्थिती नाही? आता आमच्याकडं तसं पाहिलं तर इच्छुकांची संख्या खूप आहे आणि अजून कोणाचीच उमेदवारी फायनल झालेली नाही. पण मी माझ्याबरोबर जे आहे त्यांना सोबत घेऊन जाण्याचा आणि प्रचारात जाण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे पंचायत समितीला ह्या गणातून इकडल्या गणातून दोन्ही गणातून अजून कोणतेही उमेदवार फायनल झालेले नाही. पण पक्ष जे उमेदवार देतील त्यांच्याबरोबर आम्ही एकनिष्ठ राहण्याचं ठरवलेलं आहे आणि ह्या गणातील जे उमेदवार इच्छुक आहे त्यांना सर्वांना सोबत घेऊन आम्ही प्रचार करतोय आणि मेदंकरवाडी गणातील सुद्धा जे इच्छुक आहे त्यांना सर्वांना सोबत घेऊन आम्ही प्रचार करतोय. त्यामुळे पक्ष ठरवेल तो उमेदवार आम्ही घेऊन ह्या प्रचारात ह्या निवडणुकीला सामोरं जायचं ठरवलेलं आहे. वारकरी संप्रदाय आणि शांत असा परिसर तुमचा काळू सगळा परिसर मानला जातो. या निवडणुकीच्या निमित्तानं तुमच्याकडं दहशतीचं वातावरण थोडंसं तयार होते अशी चर्चा आहे सगळ्या मतदारसंघामध्ये. कसं बघता तुम्ही याच्याकडं? आमचं काळूस गाव हे वारकरी संप्रदाय लाभलेलं गाव आहे आणि आम्ही वैयक्तिक आमचं पूर्ण काळूचे जे ग्रामस्थ असतील, तरुण असतील, आम्ही कोणत्याही दहशतीला भीक घालत नाही आणि येणाऱ्या भविष्य काळात आम्ही ह्या म्हणजे काळूस गण असेल किंवा मेदंकरवाडी गण असेल ह्या दोन्ही गणात कोणताही दहशत जी आहे ती खपून घेतली जाणार नाही आणि दहशतमुक्त गण किंवा गट करायचा ना आमचा मानस राहील. माझ्या माता भगिनींना मान सन्मानाने वागणूक द्यायचा प्रयत्न आम्ही करणार आहे आणि दहशतमुक्त गण ठेवण्याचा नक्कीच आमच्याकडून प्रयत्न राहील. यात कुणीही शंका घेण्याचे काही कारण. श्री समस्त बालवीर मंडळ नेहरू चौक चाकण यांच्या वतीनं अंगारकी संकष्टी चतुर्थी निमित्तानं रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. यावेळी 100 रक्तदात्यांनी रक्तदान केलं. प्रत्येकास मंडळाच्या वतीनं भेटवस्तूही देण्यात आली. तसंच अभिषेक महाआरती प्रसाद वाटप कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. श्री समस्त बालवीर मंडळ नेहरू चौक चाकण मंडळ यावर्षी 2026ला शतक महोत्सवी वर्ष साजरं करत आहे आणि या शतक महोत्सवी वर्षामध्ये आज पहिल्याच या ठिकाणी अंगारकीचा योग आलेला आहे. अंगारक चतुर्थीचा या 2026मध्ये 3 अंगारकी चतुर्थी आहेत. एक आत्ता एक आहे मे महिन्यामध्ये, एक आहे सप्टेंबरमध्ये गणपती बुडाल्यानंतर एक आहे. आता या अंगारकी चतुर्थीला आज सकाळपासून अभिषेक, आरती, परत त्या ठिकाणी प्रसाद हा वेगवेगळ्या प्रकारचा वाटला गेलेला आहे. मग त्याच्यामध्ये दूध असेल, केळी असतील, खिचडी असेल, बटाटा शेंगदाणे असेल, तिळगुळ असतील, मकर संक्रांतीच्या अगोदरच तिळगुळ वाटलेले आहेत, शेंगदाणा लाडू असतील, असा सर्व महाप्रसाद या ठिकाणी भव्य दिव्य स्वरूपात अगदी सकाळी 6:30 वाजल्यापासून वाटप चालू आहे. आणि या प्रसादासाठी सौजन्य मीरामंगल कार्यालय म्हणजेच परदेशी बंधू यांच्याकडून सौजन्य त्या ठिकाणी देण्यात येते. संपूर्ण मंदिराला सजावट ही परदेशी बंधूकडूनच करण्यात आलेली आहे. आणि आज या निमित्तानं एक रक्तदान शिबिर मंडळाने आयोजित केलं. रक्तदान शिबिराला अतिशय चांगला प्रतिसाद मिळालेला आहे आणि अशाच प्रकारचं मंडळाला सहकार्य लोकांचं असावं. जवळजवळ आज आत्तापर्यंत 100 लोकांनी रक्तदान त्या ठिकाणी दिलेलं आहे
आणि अजूनही रात्री 8-9 वाजेपर्यंत चालू राहील हे रक्तदान शिबिर. आणि अशाच प्रकारचे वेगवेगळे कार्यक्रम मंडळ राबवत असतं. या ठिकाणी मंडळ 22 तारखेला गणेश जन्माचा कार्यक्रम आहे आणि या गणेश जन्माच्या कार्यक्रमाला संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा अगदी सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत भरगतचा कार्यक्रम आहे आणि 7 वाजता हा श्रीच्या जन्मदिवसानिमित्त सगळ्यांना अन्नप्रसाद त्या ठिकाणी भोजनाचा कार्यक्रम होणार. तरी सर्वांनी या भोजनाच्या प्रसादाचा लाभ घ्यावा ही मंडळातर्फे नम्र विनंती. धन्यवाद. चाकण येथील सामाजिक कार्यकर्ते किरण सुदाम गोतारणे वय वर्ष 38 यांचं दुःखद निधन झालंय. चाकणमधील चक्रेश्वर मंदिर परिसरातील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.